नमस्कार मंडळी, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या मूळव्याध संपूर्ण मार्गदर्शन या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मागील भागात आपण आहार विहार औषधांबद्दल सविस्तर चर्चा केली, पण अनेक रुग्णांची तक्रार असते, डॉक्टर आम्ही औषधे घेतली पथ्य पाळली तरीही आमचा मूळव्याध पूर्ण प्रकारे जात नाही किंवा शस्त्रक्रिया करूनही आजार पुन्हा उद्भवला आहे। जेव्हा औषध काम करणे थांबवतात ना, तेव्हा आयुर्वेद आपल्याला एक अमोघ अस्त्राची ओळख करून देतो, ज्याला क्षार सूत्र असे म्हणतात। जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO नी देखील हे मान्य केलेली ही उपचार पद्धती नेमकी काय आहे आणि ती साध्या शस्त्रक्रियेपेक्षा का श्रेष्ठ ठरते, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। क्षार सूत्र म्हणजे काय? क्षार सूत्र म्हणजे केवळ एक धागा नाही, तर एक औषधी धागा आहे। आयुर्वेद ग्रंथामध्ये या उपचाराचे वर्णन विशेषतः नाडीव्रण आहे, भगंदर आहे, अर्श आहे, म्हणजे मूळव्याध या आजारासाठी आलेले आहे। हा धागा तयार करण्याची एक विशिष्ट अशी प्रक्रिया असते। हा धागा तयार करताना सुरुवातीला एका कापसाच्या धाग्यावरती स्नुईक क्षीर म्हणजे याला आपण कॅक्टसचे दूध म्हणू शकू, त्याचबरोबर अपामार्ग क्षार आणि हळद यांचे 21 वेळा कोटिंग किंवा थर चढवले जातात। प्रत्येक थरानंतर हा धागा सुकवला जातो। यामुळे यामध्ये असलेले जे क्षार आहे ते आजाराच्या गाठीला हळूहळू कापण्याचे आणि त्याच वेळी तेथे जखम भरून काढण्याचे काम करतात। म्हणजे कटिंग आणि हिलिंग हे दोन्ही गोष्ट हे क्षारसूत्र करत असतं। सोप्या भाषेत सांगायचे तर जिथे आधुनिक विज्ञानात चाकू किंवा लेझर वापरले जातो, तिथे आयुर्वेद या औषधी धाग्याचा वापर करून नैसर्गिकरित्या आजार मुळापासून उपटून काढतो। क्षारसूत्र आणि आधुनिक ज्या शस्त्रक्रिया आहेत यांच्यामध्ये जर काय फरक पाहिला तर रुग्णांच्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न पडत असतो की मी लेझर सर्जरी करू का क्षारसूत्र करू बरं? चला बरं, आपण यातील नक्की काय फरक आहे हे समजून घेऊया। तर सर्वात महत्वाचं म्हणजे रिकरन्स, पुनरुद्भव। साध्या शस्त्रक्रियेनंतर किंवा लेझर नंतर सुद्धा मूळव्याध पुन्हा येण्याची जी शक्यता ही 15 ते 20% असते, पण क्षार सूत्र चिकित्सेमध्ये आजार पुन्हा होण्याची शक्यता ही 1% कमी असते। विशेषतः भगंदर किंवा फिस्टुलाच्या पेशंटला क्षारसूत्र चिकित्सा हे वरदान आहे। तुम्ही विचार करा ना, हजारो वर्षापूर्वी सांगितलेली ही जी चिकित्सा आहे, ही क्षारसूत्र चिकित्सा आहे, ही आज का टिकून आहे? तर ह्याच गोष्टीमुळे आहे। आता गेल्या 20-25 वर्षामध्ये इतक्या साऱ्या सर्जरी आल्या आणि प्रत्येक वेळी नवीन शस्त्रक्रियेचा काहीतरी शोध लावला जातो आणि याच्यामध्ये रिकरन्स रेट जास्त असतात, परंतु ही हजारो वर्षापूर्वी जी सांगितलेली चिकित्सा ही टिकून ह्याच कारणामुळे आहे की याचा रिकरन्स रेट हा इतरांच्या मानाने खूप कमी आहे। त्याचबरोबर साध्या शस्त्रक्रिया केल्यानंतर अंदाजे 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये कदाचित राहावं लागू शकतं। क्षारसूत्र चिकित्सेमध्ये मात्र उपचाराच्या दिवशीच म्हणजे सकाळी 8 वाजता पेशंट ऍडमिट केल्यानंतर 4-4:30 वाजेपर्यंत पेशंटला घरी सोडता येऊ शकते। त्याचबरोबर साध्या शस्त्रक्रियेमध्ये अनेकदा गुदद्वाराचे जे स्नायू आहेत ते कापल्यामुळे कदाचित शौचावरती नियंत्रण राहत नाही, असे काय म्हणजे ज्याला इन्कॉन्टिनन्स म्हणतो, असे काही केसेस पाहिल्या ते। मात्र क्षारसूत्रामध्ये कधीही स्नायूंना कोणतीही इजा होत नाही, त्यामुळे त्याचं जे नियंत्रण आहे ते सुद्धा जात नाही। क्षारसूत्रानंतर वेदना जाणवतात, खास करून फिस्टुलाच्या जे पेशंट आहे त्यांना त्या जाणवतात, परंतु वेदनाशामक औषधांनी त्या पूर्णतः नियंत्रणात आणता येतात। औषधांनी त्याचबरोबर क्षारसूत्रानंतर रुग्ण दुसऱ्या दिवसापासून त्याची जी दैनंदिन जी कामं आहेत ते निश्चित प्रकारे करू शकतो। याला तो आपण ऑफिस प्रोसिजर असंही म्हणूया। ही क्षारसूत्र जी चिकित्सा आहे ही कशा पद्धतीने केली जाते, याची काय प्रोसिजर असते, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय केलं जातात, विशेषतः आमच्या अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही ही प्रक्रिया कशी करतो ही आपण पहिल्यांदा समजावून घेऊ। याची पहिली पायरी म्हणजे प्रोक्टोस्कोपी, म्हणजे ती जागा व्यवस्थित क्लीन करून त्यानंतर त्या ठिकाणी प्रोक्टोस्कोपी करून मूळव्याधीचा नेमका प्रकार आणि ग्रेड या ठिकाणी तपासला जातो। याची दुसरी पायरी म्हणजे त्या ठिकाणी भूल देणं। त्याच्यामध्ये आपण कदाचित लोकल अनेस्थेशिया असेल किंवा स्पायनल अनेस्थेशिया असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची वेदना न जाणवता मूळव्याधीच्या किंवा भगंदराच्या ठिकाणी
एक क्षारसूत्र बांधले जाते. याची तिसरी पायरी म्हणजे काही दिवसांनी मूळव्याधाचा जो हे बांधल्यानंतर काही दिवसांनी ऑटोमॅटिकली तो मूळव्याधाचा मोड बारीक होऊन गळून जातो. जर आपण भगंदराच्या साठी ह्या धाग्याचा जर काय वापर केला असेल तर हा धागा दर आठवड्याला आपल्याला बदलणं गरजेचं राहतं. जुना धागा काढताना नवीन धागा त्या ठिकाणी ठेवला जातो. याची चौथी सगळ्यात महत्वाची अवस्था म्हणजे हा धागा मूळव्याधीचा जो कोंब आहे, जे मोड आहेत, हे हळूहळू सुकवून टाकतो आणि तो गळून पडतो. त्याच वेळी तिथे नवीन निरोगी त्वचा तयार होते. भगंदर या रोगात या प्रक्रियेमुळे शरीरातील जे दूषित रक्त असेल, पू असेल किंवा इतर काही टॉक्सिन्स असेल जे भगंदरासाठी सगळ्यात घातक असतात ते या फिस्टुला या क्षारसूत्राद्वारे प्रत्येक वेळे वाहत राहतात. त्याच्यामुळं ही गोष्ट क्षारसूत्राच्या बाबत अत्यंत महत्वाची असते. ऑपरेशन नंतर म्हणजे ही क्षारसूत्र चिकित्सा केल्यानंतर याच्यामध्ये पोस्ट ट्रीटमेंट काही काळजी घ्यायची असते का? हो, काही काळजी घेणं आपल्याला बंधनकारक असतं. विशेषतः क्षारसूत्र उपचार सुरू केल्यानंतर काही गोष्ट पाळणे गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वच्छता. प्रत्येक वेळी शौचानंतर ती जागा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी लागते. त्याबरोबर टॉयलेटला जाण्याच्या अगोदर आणि टॉयलेटहून आल्यानंतर आपल्याला गरम पाण्यामध्ये, याला आपण सीड्स बाथ असेही म्हणतो, क्षारसूत्र बांधल्यानंतर कोमट पाण्यात बसणं गरजेचं असतं, जेणेकरून औषधांचा परिणाम अधिक चांगला होईल. त्याच प्रकारे रोज मलप्रवृत्तीनंतर आणि त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे टॉयलेटला जाण्याच्या अगोदर आणि टॉयलेटवरून आल्यानंतर गरम पाण्यात बसून त्यानंतर ड्रेसिंग करणं हे खूप गरजेचं असतं. या काळात पोट साफ होणं अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला जो डाएट प्लॅन दिलेला असतो त्याचं काटेकोरपणे पाळणं हे बंधनकारक असतं आणि त्यासाठी जी दिलेली औषधे आहेत ती घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या हालचालीच्या संदर्भात म्हणाल तर तुम्ही तुमच्या ऑफिसचे काम किंवा घरातील हलकी जी कामं आहेत ते करू शकता, पण जड काहीतरी सामान उचलणं हे शक्यतो टाळावे. अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही जागतिक दर्जाच्या मानांकनानुसार म्हणजे ISO स्टँडर्ड क्षारसूत्र तयार करतो आणि ते वापरतो. आमचे ऑपरेशन थिएटर सर्व आधुनिक सोयींनी सज्ज आहे. आमचा उद्देश हाच आहे की रुग्णाला किमान वेदनेत आणि कायमस्वरूपी आराम मिळावा. जर तुम्ही मूळव्याध, फिशर किंवा भगंदराच्या त्रासाने त्रस्त असाल आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्रासाला कंटाळा असाल तर क्षारसूत्र हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अर्थातच आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जगण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना नक्की शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादा आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावरती कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल पुनश्च एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद.